भावांनो, मी जस्ट एक आता कुत्रा बघितला. म्हणजे एक कोणतरी गाडीवाल्याने त्याला उडवला किंवा तो कुत्रा मध्येच आला असेल. हायवेला होता. मला त्याची व्हिडिओ नाही काढत जमली कारण मी थांबवू पण शकत नाही. इथेशी एक बनवलेली रील 5 का 6 हजार व्ह्यू घेतली ती. तुमच्यासाठी 5 का 6 हजार व्ह्यू कमी असतील पण माझ्यासाठी खूप जास्त आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्लॉगमध्ये. आज मी चाललो आहे खातिवलीला मावशांच्या सोबत. इकडं बघा मावशा आहे आणि चाललो आहे खातिवलीला. पप्पा म्हणे ते चालेल बाईकवर, म्हणून पाऊस आहे म्हणून आज मी चाललो आहे आता मोठ्या गाडीत. इकडं बघा आम्ही आता थांबलो CNG टाकायला. इकडे बघा गुजरात गॅस. जास्त गाड्या नाहीत CNG टाकायला म्हणून 5 मिनटं आम्ही थांबतो इथं. लगेच CNG भेटल टाकून. मित्रांनो थांबलो आता CNG टाकायला पाडग्याला. इकडे बघा CNG भरायला लावले गाडीत. आता CNG बघून आम्ही इथून निघू. आणि मला मागे बोललेलं नाही या व्लॉग म्हणजे मागच्या व्लॉगमध्ये का या CNG पंपावर जास्त लाईन नसते, कधीतरी लाईन असते, लगेच CNG भरून भेटते. मित्रांनो आम्ही आता इथं दहागावच्या इथं टर्न आहे ना, तिथंशी थांबलो आहे. आणि इकडे बघा खानिवलीचा मामा आलाय. तो रस्त्यात भेटला, मग त्यांनी इथंशी आणला होत ना. तिथे कुठंतरी ना इथून दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी जायचं आहे. आणि अजून ते कोणतरी मावशेच आहेत ना, ते येतात, त्यांची वाट बघतो. आणि मग त्यांच्या जोडला सारखंच कुठे जायचं आहे तिथंही जाऊ. मला पण नक्की काय माहीत नाही. मला वाटलं खातिवलीला जायचं आहे मावशीकडं, पण खातिवलीला नाही जायचं. मी चाललोय आता घरी. मला फक्त त्यांना सोडायचा होता तिथेशी. आणि दुसरी गाडी होती एर्टिगाना, त्यात ते सगळे मावशा होतं. ते गेलं आणि माझं काहीच काम नव्हतं. ते कुठंतरी चाललंय वाटतंय, म्हणून मी गाडी घेऊन चाललोय आता घरी. आता त्यांच्यावर गाडी होती, ते गेलं एकच गाडीत. 2 गाड्या ते नाही नेल्या, म्हणून मला बोलले तू आता जा घरी, म्हणून मी चाललोय आता घरी. आणि इकडे बघा वातावरण एवढं भारी असल्यावर ना गाडी चालवायला पण जाम मज्जा येते. भावांनो, मी जस्ट एक आता कुत्रा बघितला. म्हणजे एक कोणतरी गाडीवाल्याने त्याला उडवला किंवा तो कुत्रा मध्येच आला असेल. हायवेला होता. मला त्याची व्हिडिओ नाही काढत जमली कारण मी थांबवू पण शकत नाही. आणि भावांनो एवढा बेकार तिथेशी रक्त पडलेला आणि लई बाबा जाम बेकार. म्हणून गाडी चालवताना तरी ना कुत्रा समोर समजा तुमच्या असला किंवा आपल्या साईडला समोर असा दिसतो कुत्रा, तर सांभाळून चालवत जा. कारण कुत्रा कधी पण मध्येच येतो आणि कुत्र्यामुळं बरीच ॲक्सिडेंट झालं. म्हणून गाडी चालवताना कुत्रा कुठे पण दिसला ना तर 1 मिनिटासाठी फक्त गाडी स्लो करत जा. कारण एक कुत्रा आपला जीव धोक्यात घालू शकतो. आणि बिचाराचा गेला आता, जीव गेला, पण काय करणार. गाड्या पण आता फास्ट असतील. तो आला असेल मध्ये आणि गाडी खाली गेलाय. तो पूर्ण रक्त पाडलाय तिथेशी आणि जाम बेकार त्याची अवस्था झाली. मी सकाळी असा विचार केला होता का आज व्लॉग बनवणार नाही, कारण मी व्लॉग बनवण्यासाठी कुठं जाणारच नव्हतो. मग बोलो का व्हिडिओ म्हणजे आज व्लॉग बनवणार नाही. मग तेवढ्यात मावशाचा प्लॅन झाला कुठे जायचा. बोलो चला मी पण जातो आणि व्लॉग पण बनवतो. आणि तसं पण मी ठरवलं आहे का रोज व्लॉग टाकेन, पण घरातच असल्यावर व्लॉग कसा बनवू मी. म्हणून कुठे बाहेर जात असल्यावर बोलू आता तेव्हा व्लॉग बनवेन. आता निघलोय, जातो आता घरी म्हणजे पाडग्यात थांबतो, काहीतरी घेतो खायला. एकदा बघा पोचलोय आता पाडग्याला. मित्रांनो आता आहे मी पाडग्यात. इकडं पाडग्यात आहे
पाडग्यात थांबलेलो, एक शोरमा घेतला खायला. आता रस्त्याला जाऊन खातो, कारण इथेशी खायला तर रस्त्यावर गाडी लावायला जागा नाही, म्हणून गाडी लावली कशी तरी एक साईडला आणि गेलो. शोरमा घेतला पार्सल आणि पुढे जाऊन एक बिस्लरी घेतो पाण्याची आणि तिथे बसतो, रस्त्याला खातो ना जातो घरी. शोरमा घेतला आणि चाललोय आता घरी म्हणजे रस्त्याला थांबेन तिथे कुठेतरी गाडी लावेल. एक बिस्लरी घ्यायची राहिले, बिस्लरी घेतो ना रस्त्याला कुठेतरी म्हणजे गाडी लावतो एक साईडला ना खातो. खाऊन झाल्यावर जातो घरी. तिथेशी खायला काय नाही, म्हणजे तिथेशी गाडी लावायला जागा नाही, म्हणून एक साईडला कशी तरी गाडी लावली. शोरमा घेतला पार्सल आणि घरी जाताना खाईन तो. थांबलोय आता रस्त्याला, इकडे बघा गाडी लावली इथेशी. आणि मित्रांनो, मी इथेशी कधी पण थांबतो रील बनवायला. जर कधी कॉलेजच्या येताना इथं व्हिडिओ बनवायला थांबतो. आणि तुम्ही इथेशी एक रील बघली असेल माझी, इथेशी एक बनवलेली रील 5 का 6 हजार व्ह्यू घेतली ती. तुमच्यासाठी 5 का 6 हजार व्ह्यू कमी असतील, पण माझ्यासाठी खूप जास्त आहेत, कारण माझ्या व्हिडिओनं जास्त व्ह्यू येत नाही, म्हणून थोडंसं जास्त व्ह्यू गेली ना व्हिडिओ का मला चांगला वाटतं एकदम. आता बसतो गाडीत, शोरमा खातो ना जातो घरी. त्यांनी पण बघा शोरमा घेतला आहे, तो खातो आता आणि निघतो घरी जायला. एक नशीब आहे पाऊस आलेला नाही, पण पाऊस आला तरी काही टेन्शन नाही, कारण मोठी गाडी ते मी. इथं बघा वातावरण तर झालं आहे पावसाचा, बघू पाऊस पडतो का नाही. शोरमा खाऊन झाला आणि मी आता चाललो आहे घरी. पाऊस पण आला आहे, बारीक बारीक पाऊस म्हणजे चालू झाला आहे. डायरेक्ट पावसाने कालोगच केला आहे. आता किती पडतो ना किती नाही हे पावसालाच माहीत. आणि मागाशी काय झालं माहीत आहे का, मी व्हिडिओ काढत होतो म्हणजे ब्लॉग शूट करत होतो, तेवढ्यात मोबाईलच स्विच ऑफ झाला आणि मलाच माहीत नाही की मोबाईल स्विच ऑफ झाला आहे. मी आहे इकडची बडबडतो, नंतर बघला तेव्हा बघतो मोबाईल स्विच ऑफ झाला आहे, व्हिडिओ नीट चालू नाही. आणि भावांनो इकडं बघा बारीक बारीक पाऊस बोलत होतो ना, इकडं बघा जोरात पाऊस लागलाय. तो म्हणजे थोडासा पुढं आलो ना पावसाने बाबा जोरच उठवलं. इकडे बघा कशी. मागं पण बरेच दिवस म्हणजे 5-6 दिवस पाणी चालूच होता, रोज पूर व्हायचा आणि मधीन पाऊस डायरेक्ट गायब झाला. प्रत्येक म्हणजे ज्यांनी भात पेरला होता त्यांचं भात म्हणजे खराब झालेलं पावसामुळं, त्यांना पाण्याची गरज होती. म्हणून आता पाऊस पडतो, चांगली गोष्ट आहे, पण आता किती पडतो ना किती नाही हे कोणालाच माहीत नाही. मित्रांनो पोचलो आता मी घरी, गाडी लावली इथे एक साईडला, जातो घरात. आणि मित्रांनो हा व्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगत जा, कारण मला व्लॉगमध्ये अजून काय चेंजेस करायला पाहिजेत हे पण समजतील आणि काय अजून त्यात ॲड केला पाहिजे हे मला समजेल. म्हणून तुम्हाला माझं व्लॉग कसं वाटतं एकदा कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.